नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 12 जानेवारी 2026. मित्रांनो, राजमाता मा जिजाऊ माँसाहेब यांची आज जयंती. मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी त्यांचा अ, जिजाऊ उत्सव म्हणून एक मोठा कार्यक्रम आज सिंदखेड राजाला असतो. असो मित्रांनो, त्यांच्या वडिलांची, लखोजीराव जाधवांची मोठी समाधी, त्यांचा राजवाडा त्या ठिकाणी अस्तित्वात आहे. अ, संपूर्ण महाराष्ट्रातून मित्रांनो, जिजाऊ माँसाहेबावर प्रेम करणारा जो वर्ग आहे, हा त्या ठिकाणी एकत्र येतो. विचाराची आणि वैचारिक गोष्टीची देवाणघेवाण या ठिकाणी चालते. असो मित्रांनो, आपण आज 12 जानेवारीच्या संदर्भात जे काही महाराष्ट्रात या दक्षिणेकडील डीप डिप्रेशनचा परिणाम हा महाराष्ट्रावर कशा पद्धतीने होणार आहे, या संदर्भातली थोडक्यात चर्चा करू. त्याचबरोबर जानेवारीमध्ये परत एकदा थंडीची लाट आहे का, ते एकदा या ठिकाणी पाहू. आणि धावता 2026च्या मोसमी पाऊस हा किती टक्के असेल, या संदर्भातली चर्चा करू. तर मित्रांनो, या डीप डिप्रेशनचा जो परिणाम आहे, तो आपल्याला दक्षिणेकडील राज्यात तर दिसतच आहे. पावसाच्या रूपात अगदी हेवी रेन त्या ठिकाणी होत आहे. परंतु या सर्व गोष्टीचा परिणाम आपल्या महाराष्ट्रावर सुद्धा ढगाळ वातावरणाच्या रूपानं उद्यापासून व्हायला सुरुवात होणार आहे. आज महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडे आणि पूर्वेकडील भागात ढगाळ वातावरण असेल. अ, पावसाच्या ॲक्टिव्हिटीज फारशा नाहीत, परंतु ढगाळ वातावरण या ठिकाणी होणार आहे. अगदी तुरळक पावसाची शक्यता आहे. फार काही असा घाबरून जाण्याची शक्यता या ठिकाणी नाही, किंवा घाबरून जाणारा पाऊस सध्या तरी राज्यात नाही. मित्रांनो, अ, गारपिटीची जी संभावना आहे, ती आपण मागच्या व्हिडिओमध्ये अतिशय अल्प प्रमाणात सांगितली होती. ती मराठवाड्याच्या जो उत्तर भाग आहे, औरंगाबाद विभाग, या विभागात होण्याची शक्यता आहे. अगदी होणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे त्या संदर्भात सुद्धा घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. परंतु मित्रांनो, जानेवारीमध्ये कशा पद्धतीचे एक तापमान असेल, त्या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. मित्रांनो, साधारणतः 24 जानेवारीच्या नंतर परत एकदा उत्तरेकडनं WD हा सक्रिय होत आहे. आणि या सक्रिय झाल्यामुळे परत उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट राहणार आहे. परंतु त्या कालखंडात आपल्या महाराष्ट्रात आपल्याला थंडीचं प्रमाण कमी दिसत आहे. लक्षात घ्या. महाराष्ट्राचा जो उत्तर भाग आहे, जो मध्य प्रदेशला लागून आहे, गुजरातला लागून आहे, इकडं मध्य प्रदेशला प्रामुख्याने जो लागून असणारा जो भाग आहे, या भागात आपल्याला तापमान घसरताना दिसणार आहे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मित्रांनो. पण त्या कालखंडात दक्षिणेकडे जर आपण विचार केला, महाराष्ट्राच्या जर भागात, बहुतांश भागात जर विचार केला, मराठवाड्याचा जर भागाचा विचार केला, तर तापमान वाढतंय. साधारणतः जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तापमान वाढायला या ठिकाणी सुरुवात होत आहे. या ठिकाणी आपल्याला दिसतंय की या कालखंडात थंडी महाराष्ट्रात, विशेषतः अंतर्गत महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण थोडंसं आपल्याला कमी जाणवेल. उत्तरेकडील साईडला जाणवणार आहे. म्हणजे अशा रीतीनं महाराष्ट्रात जानेवारी 30 जानेवारीपर्यंत हे वातावरण कायम असेल. यात काही बदल होतोय की काय, हे सातत्याने आपण लक्ष ठेवू आणि यावर नजर आपली असेल. मित्रांनो, 2026चा मान्सून हा सरासरी किती टक्के असेल, या संदर्भातलं सुद्धा भाष्य करणं गरजेचे आहे. अल निनो कंडिशनच्या पार्श्वभूमीवर आपल्याला या कालखंडातला मोसमी पाऊस हा कसा होऊ शकतो, हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. कारण प्रशांत महासागरामध्ये न्यूट्रल कंडिशन अगदी आता जानेवारीच्या मध्यानंतर उद्भवत आहे. आणि न्यूट्रल कंडिशन असतानाच मित्रांनो, प्रशांत महासागरामध्ये अल निनो उद्भवत आहे. आणि अल निनोच्या पार्श्वभूमीवर भारतात पाऊस कसा पडेल, हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, सरासरी हा पाऊस 90 ते 96% पर्यंत पावसाची अपेक्षा आहे. कारण कमी पाऊस हा अल निनोच्या कालखंडात होत असतो.
अ, सरासरी याची टक्केवारीच जर सांगायची झाली तर 90 ते 96% दरम्यान हा पाऊस असेल. सामान्य पाऊस याला म्हटलं जातं, कमी पाऊस म्हटलं जातं. पावसाचं वितरण हे असमान असतं. अ, प्रचंड प्रमाणात 2 पावसामध्ये खंड असतात आणि एकूणच अ, भारतीय अर्थव्यवस्थेवर या सर्व गोष्टीचा विपरीत परिणाम आपल्याला दिसून येत असतो. म्हणून सातत्याने 2026च्या मान्सूनबद्दलची माहिती आपण देत जाऊ. त्यामुळे नवनवीन व्हिडिओ पाहत चला. आपल्या चॅनलला फॉलो करा. एवढंच या निमित्ताने सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.